जालना दादर जन्मशताब्दी एक्सप्रेसचा हिंगोलीपर्यंत विस्तार येत्या 8 तारखेला शुभारंभ होणार असल्याची माहिती खासदार हेमंत पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। हिंगोलीपासून मुंबईला जाण्यासाठी जनशताब्दी रेल्वे जी जालना ते मुंबई दादर पर्यंत धावत होती, या जनशताब्दी रेल्वेचा हिंगोलीपर्यंत विस्तार करता यावा यासाठी हिंगोलीचे सर्व लोकप्रतिनिधी, रेल्वे संघर्ष समिती यांनी या संदर्भात अनेक आंदोलने केले होते। तर जनशताब्दी रेल्वेचा हिंगोलीपर्यंत विस्तार करावा यासाठी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना वेळोवेळी केलेली विनंती, यामुळे जनशताब्दी रेल्वेला नुकतीच रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी हिरवा झेंडा दाखवून जालना दादर जनशताब्दी रेल्वेचा हिंगोलीपर्यंत विस्तार करण्यात आला आहे। येत्या 8 मार्च रोजी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या रेल्वे सेवेचा शुभारंभ होणार आहे। यामुळे हिंगोलीकरांना हिंगोली ते मुंबई जाण्यासाठी 8 तासात मुंबई गाठता येणार आहे, अशी माहिती खासदार हेमंत पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे। यावेळी आमदार संतोष बांगर यांच्यासह अनेक शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते। मनापासून या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो। आपल्या हिंगोलीकरांसाठी सर्वात आनंदाची बातमी आणि गेल्या अनेक वर्षापासून आपल्या सर्वांची जी मागणी होती की हिंगोलीपासून एक सेपरेट रेल्वे ही चालू झाली पाहिजे, या अनुषंगानं आज त्याचं नोटिफिकेशन निघालेलं आहे आणि येत्या 8 तारखेपासून जनशताब्दी ही हिंगोली ते मुंबई अशी धावणार आहे। मी मनापासून आभार मानतो हिंगोलीमधील सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी, त्याचबरोबर रेल्वे संघर्ष समिती यांनी गेल्या अनेक वर्षापासून अनेक आंदोलनं केली, मोर्चे काढले। NTV न्यूज मराठी, हिंगोली।